नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2024 मध्ये होणाऱ्या ज्या काही परीक्षा असतील त्या परीक्षांसाठी आपण चालू घडामोडीची ही हे व्हिडिओ आपण चालू करतोय. व्हिडिओ हे नक्कीच पूर्ण होतील याची काळजी मी घेणार आहे. आता जो भाग 1 आहे म्हणजे हा पार्ट 1च आपण म्हणूया. छोटे छोटे पार्ट असणार आहेत. मॅक्झिमम मी 10 मिनिटाचा एक पार्ट असं करणार आहे, कारण तुम्हाला पण मग काय होतील ते व्हिडिओ लवकर बघता बघता म्हणजे जस्ट फिरता इकडे तिकडे बसता आपल्याला काय 10 मिनिटांमध्ये असंच व्हिडिओ बघून होतो आणि तुमच्या चालू घडामोडी कव्हर होतील याची काळजी घेणार आहे. आता ही जी पहिले जे व्हिडिओ असतील 2-3 व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण 2023 या वर्षात ज्या पहिल्या घटना घडलेल्या आहेत, पहिल्या घटना ज्या घडलेल्या आहेत 2030 मधल्या त्या 23 मधल्या त्या बघणार आहेत. हे जे लेक्चर्स पूर्ण होतील पहिल्या घटनेबद्दलचे त्याची PDF टेलिग्रामवरती असेल, ती सापडायला तुम्हाला वेळ लागेल, परंतु ॲपमध्ये जे फ्री स्टडी मटेरियल हा सेक्शन असेल त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. लगेच जाऊन ट्राय करू नका ॲपवरती. हे पूर्ण सिरीज झाल्यानंतर एक 3 व्हिडिओच्या नंतर ही PDF पूर्ण होईल आणि मग पहिल्या घटना या नावाने 2023 मधल्या आपण पुटअप करणार आहे. माझा परिचय तुम्हाला माहीतच आहे, वाचून घ्या तरी पण मी सांगत बसत नाही. आपलं MPSC ग्रो टुगेदर हे टेलिग्राम चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईन करून घ्या. तुम्ही जे बघताय ते यूट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करू शकता. चला, ही कृष्ण अर्जुन नावाची आपली एक मेंटॉरशिप बॅच चालू आहे, जी राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्व 2024 साठी उपयोगी असणार आहे. याच्यामध्ये काय काय याच्याबद्दल एक व्हिडिओ आपण मागेच अपलोड केलेला आहे, जो तुम्हाला आय बटन वरती क्लिक केल्यानंतर राज्यसेवेचं नियोजन जे दिसतंय त्याच्यामध्ये तुम्हाला या बॅच बद्दल माहिती मिळणार आहे. ती 2-3 मिनिटाचे बघून घ्या. इच्छा असेल तर कधीही जॉईन करू शकता. तुमच्या परीक्षेच्या केव्हाही स्टेपवरती तुम्ही जॉईन करणार आहात. तसंच आपली राज्यसेवेची व्हिडिओ बॅच आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग, जी या ऍप्लिकेशन वरती तुम्हाला मिळणार आहे. MPSC ग्रो टुगेदर खूप कमी मात्रामध्ये तुमचं जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पर्यावरण, सायन्स आणि पॉलिटी कव्हर केलेलं आहे. चला आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. पहिला आहे हे लेक्चरच कशाचं आहे, 2023 मध्ये झालेल्या पहिल्या घटना आहेत. पहिला प्रश्न आहे बघा, भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला फायटर कोण बनल्या आहेत? तुम्हाला त्यांच्याबद्दल डिटेल काय 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 विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला माहित असेल पहिल्या महिला फायटर एअरफोर्स मधल्या कोण आहेत तर त्यांचं नाव काय करा, व्हिडिओ स्टॉप करा, नाव कमेंट सेक्शन मध्ये टाका आणि मग उत्तर शोधायचा प्रयत्न करा. म्हणजे तुमचं काय होईल, क्विक रिव्हिजन होणार आहे. कमेंट सेक्शन मध्ये उत्तर टाकत चला. तर नाव तुम्हाला आठवतंय का? नसेल तर लक्षात घ्या, त्यांचं नाव आहे अवनी चतुर्वेदी. चतुर्वेदी, अवनी चतुर्वेदी या भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला फायटर आहेत. या आहेत बघा, तुम्हाला दिसू शकतात. आता त्यांच्याबद्दल आणखी थोडी माहिती घेऊया. अवनी चतुर्वेदी या जन्माने जर बघितलं तर रेवा जिल्हा, रेवा मध्य प्रदेश मधल्या आहेत. त्या भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला फायटर आहेत. त्यांचं शिक्षण जर बघितलं बीटेक झालेलं आहे आणि त्यांचे वडिलांची काही इन्फॉर्मेशन महत्वाची नाहीये. तुम्हाला यांचं जन्म, पद आणि शिक्षण इतकं परीक्षेला जर लॉंग फॉर्म मध्ये विचारलं किंवा डिटेल मध्ये विचारलं तर लक्षात ठेवा. त्यांना आवडतं कोणतं तर मिग हे जे विमान आहे त्याच्या त्या माहीर आहेत. हे एक वैशिष्ट्य त्यांचं ऍडिशनली लक्षात असू द्या. चला सेकंड प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आपण बघतोय. आता बघा हा प्रश्न, या प्रश्नाचे उत्तर सांगा तुम्ही. वंदे भारत एक्सप्रेस चालवणारी, वंदे भारत ही एक नवीन ट्रेन आलेली आहे, माहित आहे तुम्हाला, दिसतंय का? कधी प्रवास केलाय का? सोलापूर आणि मुंबईमध्ये वंदे भारत चालू झालेले बघा. वंदे भारत एक्सप्रेस चालवणारी पहिली महिला लोको पायलट कोण बनली आहे? म्हणजे जी ड्रायव्हर असते त्याला काय म्हणलं जातं, रेल्वेची जी ड्रायव्हर असते त्याला लोको पायलट म्हणतात. आणि ती कोण आहे पहिली महिला? नाव माहित आहे का? तर त्या आहेत सुरेखा यादव. या तुम्हाला इथे दिसू शकतात मॅडम, ज्या वंदे भारत ही ट्रेन चालवतात. त्यांनी चालवलेलं तुम्हाला दिसतंय. म्हणजे भारत की पहिली महिला जिन्होंने वंदे भारत एक्सप्रेस चलाई है. यांच्याबद्दल सुरेखा यादव. यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काय, तर ही जी ट्रेन होती सुरेखा यादव यांनी चालवलेली, ती सोलापूर ते CST ते सोलापूर
हे जी वंदे भारत गाडी आहे ती त्यांनी चालवलेली आहे. त्या सातारच्या आहेत, म्हणजे महाराष्ट्रीयन आहेत. आणि रेल्वेमध्ये ड्रायव्हर म्हणून नियुक्ती केलेल्या त्या पहिल्या महिला आहेत. 1988 मध्ये रेल्वेत ज्या पहिल्या महिला ड्रायव्हर होत्या तर त्या सुद्धा सुरेखा यादव याच आहेत. हेही तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे, परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. कारण वंदे भारत चालवणाऱ्या पण त्याच पहिल्या आहेत आणि त्याच्यानंतर वंदे भारत आणि ट्रेन पण चालवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. चला, आता वंदे भारत बद्दल तुम्हाला माहिती आहे, काय काय माहिती आहे. तर वंदे भारत याची सुरुवात, पहिली जी ट्रेन आहे ती 15 फेब्रुवारी 2019 ला भारतात धावलेली आहे. ही अर्ध द्रुतगती रेल्वे आहे, म्हणजे सेमी हाय स्पीड, 160 किलोमीटरच्या स्पीडनी याचा प्रयत्न केला जातो टॉपची. पूर्वी या ट्रेनचं नाव काय होतं? ट्रेन 18. ट्रेन 18 असं याचं नाव होतं, परंतु नंतर ह्याचं नाव बदलून काय केलेलं आहे? वंदे भारत एक्सप्रेस असं याचं नाव केलेलं आहे. एवढं तुम्हाला सफिशियंट आहे या प्रश्नाबद्दल. पुढचा प्रश्न आहे बघा, हर घर जल योजना किंवा जल जीवन मिशन, याला प्रश्न तुम्हाला आणखी एक प्रकारे विचारला जाऊ शकतो, जल जीवन मिशन किंवा हर घर जल योजना 100% राबवणारे पहिले राज्य कोणते बनले आहे? याचा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 100% नळ जोडणी केलेले, म्हणजे प्रत्येक घराला नळ जोडणी केलेलं राज्य कोणतं आहे? पहिलं राज्य. आपला प्रश्न तोच चालू आहे, पहिलं राज्य कोणतं? तुम्हाला उत्तर माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये अगोदर टाका आणि नंतर उत्तर त्याचं घ्यायचं आहे. त्याचं उत्तर आहे बघा, जलजीवन मिशन. याची घोषणा 15 ऑगस्ट 2019च्या भाषणामध्ये माननीय पंतप्रधानजी नरेंद्र मोदी यांनी केलेली होती आणि ते मिशन 2019 पासून सुरू करण्यात आलेलं आहे. याचं टॅगलाईन काय? हर घर को शुद्ध, म्हणजे प्रत्येक घराला नळाने जोडणं आणि जे नळासाठी पाणी पुरवठा केला जातो ते शाश्वत पाणी पुरवठा करणं याचं आहे. हे मिशन कधीपर्यंत आहे? तर 2024 पर्यंत प्रत्येक घराला काय करायचंय? नळानं जोडण्याचं काम करायचंय. हे अचीव करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? त्याचं उत्तर आहे बघा, उत्तर आहे गोवा. याचं उत्तर आहे गोवा. पहिलं राज्य आहे गोवा, हे लक्षात ठेवा. आतापर्यंत 100% नळ जोडणी केलेले राज्य गोवा, तेलंगणा, हरियाणा, त्याच्यानंतर गुजरात, पंजाब आणि हिमाचल प्रदेश, जिथं 100% घरांना नळ जोडणी केलेली आहे. आणि युनियन टेरिटरीच्या बाबतीत जर बघितलात, पुदुचेरी आहे, दमन दीव दादर नगर हवेली, आता हे एकच काय झालेलं आहे? केंद्रशासित प्रदेश, त्याच्यामुळे हे एक आहे. आणि अंदमान निकोबार, ह्या 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये काय केलेलं आहे? 100%, आणि 6 राज्यांमध्ये 100% नळ जोडणी झालेली आहे. बाकी राज्य पण प्रगतीपथावर आहेत. 2024 पर्यंत सगळं अचीव करण्याचं हे टार्गेट आहे. गोवा. चला पुढचं बघा, भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर वकील कोणत्या राज्यात बनल्या आहेत? असं ट्रान्सजेंडर बिंडर बद्दल असेल तर तुम्हाला माहित आहे कुठलं राज्य निवडायचं असतं. असं काहीतरी वेगळं जे करतात ना, ते कुठले लोक असतात? हे लक्षात ठेवा. जे असं काहीतरी वेगळं राहतं ते कुठलं राहतं? ते असतं केरळ मधलं. याचं उत्तर जर ऑप्शन मध्ये केरळ असेल ना, असं काहीतरी सामाजिक दृष्ट्या वेगळं निर्णय घेणारं, जगाच्या एक पाऊल पुढे, म्हणजे आपले एक पाऊल पुढे राहणार राज्य जर कोणतं असेल तर ते केरळ म्हणायचं आणि त्याला टिक्कच करून यायचं. महाराष्ट्रात असेल तर 100% तुम्हाला माहित असायला पाहिजे, नसेल तर केरळ टिक करून यायचं. पहिल्या ट्रान्सजेंडर वकील, त्यांचं नाव आहे पद्मलक्ष्मी. पद्मलक्ष्मी या केरळ राज्याच्या आहेत. केरळ की पहिली ट्रान्सजेंडर वकील, हे त्यांचा दिसून येऊ शकतो. ओके, हे प्रश्न येऊ शकतो. नाव लक्षात ठेवा, राज्य, ह्या 2 गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. ओके, पुढचं, भारतातील पहिले ड्रोन शिक्षण केंद्र कोठे स्थापन केले जाणार आहे? ड्रोन महत्वाचा आहे, लग्नामध्ये वगैरे लावलं जातं. कुठे स्थापन केलंय माहित आहे का तुम्हाला? माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका, आणि नसेल तर मग आता बघा कुठं, वल्लम वडागल पेरुंबदूर, श्री पेरुंबदूर तमिळनाडू येतं. श्री पेरुंबदूर तमिळनाडू येतं. श्री पेरुंबदूर याच सभेमध्ये काय झालं होतं? राजीव गांधीजी यांची हत्या सुद्धा झाली होती याच जिल्ह्यामध्ये. त्याच्यामुळे लक्षात ठेवा,
तसंच हवाई असं हे जे असतात लग्नामध्ये वगैरे तुम्ही बघितलंय बघा, ड्रोन वरती फोटो काढतात, व्हिडिओ काढतात, आजकाल फेमस आहे हे. तर तशाच प्रकारचं हे वल्लम वडागल श्री पेरुंबदूर तमिळनाडू येतं पहिलं ड्रोन प्रशिक्षण केंद्र तमिळनाडू सरकारने तमिळनाडू सरकारने सुरू केलेलं आहे. केंद्र सरकार नाही, चुकवण्यासाठी ते तुम्हाला काय करू शकतात, केंद्र सरकारने भारतातील पहिले ड्रोन प्रशिक्षण केंद्र. आणि आपल्याला वाटायला लागते की ड्रोन प्रशिक्षण केंद्र आहे म्हणून केंद्र सरकार आपण सहज टिक करायला जातो, परंतु हे जे पहिलं ड्रोन प्रशिक्षण केंद्र आहे ते तमिळनाडू सरकारने सुरू केलेलं आहे. वल्लम वडागल हा MIDC एरिया आहे, त्या MIDC एरियामध्ये ते सुरू करण्यात आलं आहे. केंद्र सरकारचं ड्रोन नियम होते, ड्रोन नियम 2021चे आहेत, परीक्षेला येऊ शकतं, त्याच्यामुळं हे सगळं दिलेलं आहे. पहिलं ड्रोन प्रशिक्षण केंद्र कुठं, हे कोणत्या सरकारने स्थापन केले आणि त्याचे ड्रोन नियम केंद्र सरकारने कधी केलेले आहेत. ड्रोनचं धोरण सध्या बनवणं चालू आहे, आणखी ते पब्लिश करण्यात आलेलं नाही. मोफत IVF उपचार सुविधा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? IVF माहित आहे तुम्हाला, इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे ज्या महिलांना बाळ होत नाही त्यांच्यासाठी IVF टेक्नॉलॉजीचा वापर करून बाळासाठी प्रयत्न केला जातो. आणि सध्या हे खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. खूप महागडी टेक्नॉलॉजी असल्यामुळं सामान्य लोकांना ती उपलब्ध होत नाहीये. त्याच्यासाठीच मग मोफत IVF देणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं? कारण खूप मोठा निर्णय आहे. जवळपास 2 ते 3 लाख रुपये एका बेबीसाठी म्हणजे नॉर्मल प्लॅन केले जाऊ शकतात, एवढा खर्च येतो. म्हणजे साधारण म्हणजे काहीच जास्त उपाययोजना न करता फक्त 2-3 लाखामध्ये होऊ शकतं. म्हणजे कमी खर्च आहे तो 2-3 लाख IVF साठी, म्हणजे सगळ्यात लोएस्ट खर्च. असं पहिलं राज्य कोणतं IVF मोफत देणारं? तुम्हाला माहित आहे का? असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका, नसेल तर बघून घ्या. तर ते आहे गोवा राज्य. गोवानं काय केलेलं आहे, मोफत IVF उपलब्ध केलेला आहे. याच्यामध्ये 5 लाख रुपये पर्यंतचा जो काही खर्च असेल तो गोवा सरकार करणार आहे. आणि गव्हर्नमेंट मेडिकल जे कॉलेज आहे तिथे याच्याबद्दल टेक्निक तयार करण्यात आले, त्याच्या मार्फत IVF सक्सेस केलं जाणार. IVF चा लॉंग फॉर्म काय? इन विट्रो फर्टिलायझेशन केलं जातं. आता ह्याच्यामध्ये बघा, ओव्हरी स्टिम्युलेशन केलं जातं पहिल्यांदा इंजेक्शन देऊन. साधारणपणे ओव्हरीमध्ये एक अंड प्रत्येक वेळेस येत असतं. हे इंजेक्शन देऊन काय केलं जातात, 2 किंवा जास्तीत अंडे त्या बॉडीला तयार करायला इंजेक्शन दिलं जातं. म्हणूनच IVF मध्ये सहसा जास्त जुळे लेकरं आपण बघू शकतो, जुळे लेकरं होताना दिसतात, कारण ओव्हरीमध्ये इंजेक्शन देऊन त्याला स्टिम्युलेट केलं जातं. हे आता पहिलं काम झालं. त्याच्यानंतर फॉलिक्युलर पंक्चर केलं जातं, म्हणजे काय, सिमन घेतला जातो, त्यांच्या पतीचा सिमन घेतला जातो आणि त्या सिमन या अंड्यामध्ये पंक्चर केला जातो. ही दुसरी क्रिया आहे. त्याच्यानंतर फर्टिलायझेशन जे होतं, मग पहिले त्या ह्याच्यामध्येच बाहेरच हे सगळं प्रयोगशाळेमध्ये चालू आहे. म्हणजे ओव्हरीचं एक बाहेर काढलं आणि सिमन बाहेर काढलं, याचं काय केलं, फर्टिलायझेशन घडवून आणलं. हे सगळे लॅबरेटरीमध्ये एम्ब्रो तयार झाला, एम्ब्रो कल्चर तयार झाला. हे तयार झालेला एम्ब्रो आहे तो एम्ब्रोचा ट्रान्सफर केला जातो ओव्हरीमध्ये, आणि इथंच मग ते ओव्हरीमध्येच बाळ मोठं होण्याचं चालू असतं, पुढची प्रक्रिया. ओके, चला आता बघा पुढचा प्रश्न आहे. भारतात प्रथमच हॉकी स्टेडियम जे कुठलं आहे, रायबरेली म्हणजेच UP मधलं. कुणाचा मतदारसंघ आहे तोही सांगू शकता तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये. मतदारसंघ कुणाचा आहे रायबरेली. हॉकी स्टेडियम जे रायबरेली हॉकी स्टेडियमचे नाव कोणत्या खेळाडूच्या नावावर देण्यात आले आहे? हे पहिल्यांदाच झालेलं आहे. प्रथमच, भारतात प्रथमच हॉकी स्टेडियमला एका महिला खेळाडूचं, आता आणखी स्पेसिफिक सांगतो, नाव देण्यात आलेलं आहे. तुम्हाला माहित असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका, नसेल तर बघून घ्या. तर त्याचं त्या स्टेडियमला राणी रामपॉल या हॉकी खेळाडूचं नाव त्या रायबरेली हॉकी स्टेडियमला देणार. आता नवीन काय नाव आहे, त्या नवीन नाव काय त्या स्टेडियमचं, राणीज गर्ल्स हॉकी टर्फ. राणीज गर्ल्स हॉकी टर्फ असं त्या हॉकी स्टेडियमचं नवीन नाव आहे, जे उत्तर प्रदेशमध्ये असणार आहे. आता रायबरेली हा कोणाचा मतदारसंघ आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगणार आहात. चला पुढचा. भारतातील पहिले गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते? हा तर वेगळाच प्रश्न आहे. भारतातलं पहिलं गाव म्हणजे कोणतं असेल? सगळेच गाव पहिले आहेत. कशाच्या आधारावर पहिलं? तर लक्षात ठेवा,
हा प्रश्न येऊ शकतो. पहिलं गाव आहे माना नावाचं आहे, जे उत्तराखंड मध्ये आहे. ज्या गावाच्या सुरुवातीला बोर्ड BROनी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जी संस्था आहे आर्मीची, जी काय करते, सीमावर्ती भागामध्ये रस्ते बांधण्याचं काम करते. त्यांनी या गावाच्या सुरुवातीला एंट्री करत असतानाच हे बघा सीमेवरचं गाव आहे, त्या सीमेवरती त्या गावात एंट्री करत असताना लिहिलेलं आहे इंडियाज फर्स्ट विलेज माना, म्हणजे भारतातलं हे पहिलं गाव म्हणून गणलं जाणार आहे. मान उत्तराखंड, जिथं BROनी हे लावलेलं आहे आपल्याला दिसून येतं. चला पुढचं. दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे भारतातले पहिले राज्य कोणते बनले आहे? याचं उत्तर चुकायलाच नको, कारण ते सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. उत्तर आहे कोण? महाराष्ट्र. महाराष्ट्र. कधी? तर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 3 डिसेंबर 2022 रोजी घोषणा करण्यात आली होती. त्या आपले CM माननीय शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांनी कधी घोषणा केली होती? मुंबई युनिव्हर्सिटीचं कार्यक्रम होता एक, मुंबई युनिव्हर्सिटीचा. त्या कार्यक्रमामध्ये माननीय शिंदे साहेबांनी दिव्यांग विभाग स्वतंत्र विभाग असेल अशी घोषणा केलेली होती. हे लक्षात असू द्या. महाराष्ट्र हे स्वतंत्र विभाग, दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारं पहिलं राज्य आहे. त्याच्यानंतर शौर्य पुरस्कार मिळवणारी भारतीय हवाई दलातील पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? शौर्य पुरस्कार हा महत्वाचा आहे, कारण पहिल्या महिला आहेत की ज्यांना शौर्य पुरस्कार मिळालेला आहे. उत्तर तुम्हाला माहितच नसेल. त्यांचं नाव आहे दीपिका मिश्रा, ज्या विंग कमांडर आहेत. दीपिका मिश्रा यांना कशाबद्दल मिळालं? मध्य प्रदेशमध्ये काय आली होती? बाढ आली होती, म्हणजेच तिथं नदीला पूर आला होता. त्या पुरासाठी जे अभियान राबवण्यात आलं होतं त्याच्या प्रमुख या दीपिका मिश्रा होता, आणि त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांना वीरता पुरस्कार देण्यात आलेला आहे. असा पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. ओके, पुढचा बघा प्रश्न. भारतातील पहिले डार्क स्काय रिझर्व कोठे बांधण्यात येणार आहे? म्हणजे आकाशातलं जे सगळं दिसतंय ना, डार्क स्काय रिझर्व, जसं फॉरेस्ट रिझर्व असतं तसेच आकाशातलं सुद्धा रिझर्वायर असावं, अशासाठी भारतातलं पहिलं डार्क स्काय रिझर्वायर कुठं बांधलं जाणार आहे? तर ते आहे लडाखमध्ये. लडाख में होगा भारत का पहिला डार्क स्काय रिझर्वायर. म्हणजे इथून तुम्ही आकाशातल्या सगळ्या हालचाली बघू शकता. डेडिकेटेडली त्याच्यासाठीच हे ठिकाण निवडण्याचं काम सरकार करणार आहे. ते कुठं? लडाखमध्ये बांधलं जाणार आहे. मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड सुरू करणारे भारतातले पहिले राज्य कोणते बनलं आहे? हे माहित ठेवा. डिजिटल हेल्थ कार्ड सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं? उत्तर माहित आहे का? बघा, नसेल तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशने शाळेतली जी मुलं आहेत किंवा इतर सगळेच मुलं त्यांच्यासाठी स्पेशल डिजिटल कार्ड सुरू केलेलं आहे, आणि असं करणारं ते पहिलं राज्य आहे. पुढचा प्रश्न उत्तर डायरेक्टच आलेला आहे, तिथं पीपीटी अॅनिमेशन ऍड झालं नाही वाटतं. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था GSI ने भारतात प्रथमच लिथियमचा साठा शोधला आहे, आणि तो कुठे शोधलाय? जम्मू काश्मीर मधला रियासी या ठिकाणी लिथियम. बघा, लिथियमचा 3 नंबरचं आपलं आयर्न आहे, ज्याचा वापर कुठे केला जातो? मोबाईल फोन मध्ये किंवा सोलार पॅनल मध्ये याचा वापर केला जातो. आणि मोस्टली ज्या बॅटऱ्या असतात, मोबाईल मधली बॅटरी असेल, गाडीमधली बॅटरी असेल, किंवा इलेक्ट्रिक वाहनं जे येत आहेत ते कुठल्या याच्यावर असतात? लिथियम आयर्न बॅटरीवरती चालणारे ती वाहनं असतात. सियासी या ठिकाणी लिथियम सापडलेलं आहे प्रथमच. आता भारतातली पहिल्या सेमी हाय स्पीड रिजनल रेल्वे सर्व्हिसचं नवीन नाव काय असणार आहे? सेमी हाय स्पीड रिजनल रेल्वे सर्व्हिसेसचं नवीन नाव काय? तर नवीन नाव आहे रॅपिड एक्स असं त्याचं नाव असणार आहे.
ब्रिंगिंग पीपल अँड प्लेस क्लोजर, म्हणजे लोकांना आणि ठिकाणांना जवळ आणण्यासाठी हे प्रोग्राम आणलेला आहे, तो म्हणजे रॅपिड एक्स. हे लक्षात असू द्या, कारण याच्यामध्ये ज्या गाड्या येणार आहेत, ट्रेन येणार आहेत, त्यांची स्पीड असणार आहे 60 किलोमीटर पर आवर. ही त्यांची स्पीड असणार आहे. याच्यामधलीच एक ट्रेन म्हणजे वंदे भारत. वंदे भारत तेच जो प्रोग्राम आहे तो म्हणजे रॅपिड एक्स प्रोग्राम. ओके. इथं आता आपण काय करूया, हा भाग पहिला संपला, भाग 2 लवकरच येऊन जाईल. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.